माझ्या प्रभागातील 7 मधील महिलेच्या सुरक्षिततेसाठी आम्ही जसे की यशवंत शाळा, जिजामाता शाळा या ठिकाणी पोलीस चौकी आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम जागोजागी चौकात कॅमेरे उभारण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी तुळशीराम शेळके महाराष्ट्र जीवनच्या सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। सध्या लातूर महापालिकेची निवडणूक सुरू आहे, निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये प्रचाराच्या तोफासुद्धा गडगडल्या आहेत। प्रचाराचं वातावरण गरम होताना दिसतंय आणि एकंदरीतच हा प्रचार आता शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर मी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निकिता रोहित सोमवंशी यांच्याशी बातचीत करण्यासाठी इथं आलेलो आहे। निकिताजी, आपलं महाराष्ट्र जीवनमध्ये खूप खूप स्वागत आहे। सर्वात प्रथम मला पहिला प्रश्न असा सांगा की आपला परिचय काय आणि आपण राजकारणात का आलात हे थोडक्यात सांगावं। नमस्कार, मी निकिता रोहित सोमवंशी, प्रभाग क्रमांक 7A वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस या पक्षाची अधिकृत उमेदवार आहे। माझे पती ॲडव्होकेट रोहित सोमवंशी गेली 10 ते 12 वर्ष श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचा वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये अत्यंत एकनिष्ठतेने काम करत आहात। त्याचेच फळ म्हणून माननीय बाळासाहेबांनी आम्हाला लातूर शहरातील 5 जागांपैकी 1 जागा ही मला देण्यात आलेली आहे। ते अत्यंत एकनिष्ठतेने समाजात कार्य करत असतात, जसे की रक्तदान शिबिर असो, वापस गोरगरीब मुलींची लग्ने असतील, कोरोना काळामध्ये त्यांनी अनेक घरोघरी जाऊन अन्नधान्य वाटप करण्याचे काम केलेले आहेत। अत्यंत कामे असे त्यांनी समाजकार्य केलेले आहेत। त्याचेच फळ म्हणून बाळासाहेबांनी आम्हाला ही सुवर्ण संधी दिलेली आहे आणि त्या संधीचे नक्कीच मी सोनं करण्याचा प्रयत्न करेन। म्हणजेच प्रेक्षक हो, आज यांचे पती जे आहेत रोहित सोमवंशी, ते व्यवसायानं वकील आहेत आणि त्याच्या माध्यमातून ते इथं समाजसेवा करत असतात। म्हणजे ताईला नवीन कुठं राजकारणाचे धडे घ्यायची गरज नाही, समाजकारणाचे धडे घ्यायची गरज नाही, हे बाळकडू यांना घरातच मिळतं। ताई, काय सांगाल येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी काय विजन असणार आहे? महिलांसाठी कुठले प्रश्न आपण समस्या महिलांसाठी प्रामुख्याने सोडवणार आहात? महिलांसाठी अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे, जसे की महिला बचत गटाची समस्या, वापस घरकुलाची समस्या, असे अनेक प्रश्न महिलांसाठी, त्यांची सुरक्षितता, असे अनेक प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। बरं, हा जो भाग आहे, हा भाग गरीब आणि वंचित नागरिकांचा भाग आहे। इथल्या महिला ज्या आहेत त्या एखाद्या रोजगार किंवा एखादी नोकरी करण्यासाठी आपली लहान मुलं इथं ठेवून जातात, तर त्यांच्या मुलासाठी बालसंगोपन केंद्र किंवा अंगणवाडी अशासाठी काही प्रयत्न करणार आहात का? हो, नक्कीच। आम्ही असे अंगणवाडी जागोजागी प्रत्येक भागामध्ये अंगणवाडी, असे महानगरपालिकेच्या अत्यंत शाळा अशा खराब झालेल्या आहेत, त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या ठिकाणी संगणमयिक शाळा अशा उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे संगणकीकृत शाळा या करणार आहेत। खरं पाहिलं तर महिला सबलीकरणासाठी ताईचं विजन जे आहे ते खूप छान आहे। शेवटचा प्रश्न घेतो ताई, महिला सुरक्षिततेसाठी काय करणार आपण? महिला सुरक्षिततेसाठी आपलं काय विजन असणार आहे? माझ्या प्रभागातील 7 मधील महिलेच्या सुरक्षिततेसाठी आम्ही जसे की यशवंत शाळा, जिजामाता शाळा या ठिकाणी पोलीस चौकी आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम जागोजागी चौकात कॅमेरे उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, कोणत्या समस्या घेऊन आपण या रिंगणामध्ये उतरणार? काय काय अडचणी आपल्या प्रभागामधल्या सध्या आहेत ज्या की तुम्ही सोडवणार आहात? अडचणी अनेक आहेत, खास करून महिलांसाठी मी त्यांच्या सुरक्षिततेचा, वापस त्यांच्या रोजगाराचा, अनेक समस्यांचा, जसे की जागोजागी कॅमेरे लावण्याचा व पथदिवे लावण्याचा, रस्ते, नाले, शिक्षण, आरोग्य, अशा अनेक सुविधा आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये निकिता रोहित सोमवंशी या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि यांचं विजन जे आहे ते विजन सत्यामध्ये उतरवण्यासाठी ह्या प्रयत्नशील असणार आहेत। खरं पाहिलं तर हे बाळकडू यांना घरातूनच मिळालेलं असल्यामुळं
यांना म्हणावं तसा काही अडचणी येणार नाही. येणाऱ्या काळामध्ये मतदारांनी यांच्या पाठीशी राहावं असंही त्या म्हणत आहेत. ताई, काय सांगाल, काय आव्हान या माध्यमातून आपण समस्त जनतेला, समस्त मतदारांना करणार आहात? मी या ठिकाणी माझ्या सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करत आहे की येणाऱ्या 15 जानेवारी रोजी सर्वांनी मला भरघोष मताने विजयी करावे. जसे की माझे चिन्ह गॅस सिलेंडर आहे व काँग्रेस पक्षाचे हाताचा पंजा आहे. तुम्ही या चिन्हांवरती बटन दाबून तुम्ही सर्वांनी आम्हास भरघोष मताने विजयी करावे ही विनंती करते. या होत्या निकिता रोहित सोमवंशी. यांचं विजन, यांचा दृष्टिकोन यांनी आता सांगितलेला आहे. परंतु प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांना, प्रभाग क्रमांक 7 मधील मतदारांना काय वाटतं हे कमेंट्सद्वारे आपण कळवावं. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून सांगाव्या. आणि आमचे जर नवनवीन अपडेट्स, नवनवीन बातम्या आपणास हव्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.